लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाची 17 उमेदवारांची यादी आज जाहीर झाली। महत्त्वाचं म्हणजे संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे आणि सांगलीतून चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर झाली। संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांनी देखील दावा केला होता, तर सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा दावा आहे। तरी ठाकरे गटाने सांगलीचा उमेदवार जाहीर केलाय। तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरातून त्यांचे एकेकाळचे सहकारी राजन विचारे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। तेव्हा ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। या एबीपी माझाने जी काही नावं दाखवलेली होती त्या बातमीवर आता शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळते, परंतु या पार्श्वभूमीवर पालघर आणि कल्याणचे उमेदवार अद्याप ठाकरे गटाकडून घोषित करण्यात आलेले नाहीत। दरम्यान ठाकरे गटाचे उमेदवार कोण कोण आहेत त्यावर एक नजर टाकूया। तर ठाकरे गटाच्या या यादीनंतर राजकीय शिमगा देखील पाहायला मिळतोय। मुंबई उत्तर पश्चिम मध्ये अमोल कीर्तीकरांच्या उमेदवारीमुळे संजय निरुपम हे संतप्त आहेत आणि त्यांनी नेतृत्वावर आगपाखड केली आहे। तर ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर हे बुलढाण्यातून, तर संजय देशमुख हे यवतमाळ वाशिमचे उमेदवार आहेत। याशिवाय नागेश पाटील अष्टीकर हिंगोलीतून, तर संजय जाधव हे परभणीतून निवडणूक लढवत आहेत। याशिवाय चंद्रकांत खैरे यांना छत्रपती संभाजीनगरची जबाबदारी देण्यात आली, तर ओमराजे निंबाळकर हे धाराशिवमधून रिंगणात आहेत। याशिवाय भाऊसाहेब वागचौरे शिर्डीतून, तर राजन विचारे यांना ठाण्यातून पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। याशिवाय संजय दिना पाटील मुंबई उत्तर पूर्वतून, तर अरविंद सावंत यांना पुन्हा एकदा मुंबई दक्षिण विभागातून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले, तर अमोल कीर्तीकर हे मुंबई उत्तर पश्चिम, तर विनायक राऊत यांना रत्नागिरी सिंधुदुर्गातून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तर अनंत गीते यांना रायगडमधून, तर राजू शेट्टी यांना बाहेरून पाठिंबा देण्यात आलेला आहे ठाकरे गटाकडून हातकणंगलेसाठी। याशिवाय संजोग वाघेरे यांना मावळमधून उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। दरम्यान उर्वरित 5 जागांची यादी आज किंवा उद्या जाहीर होईल असं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं। एकूण 22 जागा शिवसेना लढते। उरलेली जी नावं आहेत 5 ही येत्या 2 दिवसात जाहीर केली जातील। त्याच्यामध्ये मग पालघर असेल, कल्याण डोंबिवली असेल, त्यानंतर मुंबई उत्तर असेल, हातकणंगले असेल, अशी जी काही पालघर आहे उमेदवार निश्चित झालेले आहेत। पण त्या संदर्भात नावांची घोषणा ही येत्या 24 तासात किंवा पुढल्या अजून 2 दिवसात होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।